नमस्कार। तर आपल्यासोबत आहे पोलीस निरीक्षक विमल भिडवे आपल्यासोबत आहे। तर मॅडम 30+ काय काय नियोजन केलं ट्रॅफिक पोलिसांच्या तर्फे? सर्वप्रथम तर येणाऱ्या नवीन वर्षाच्या सर्व मुंबईवासियांना नवी मुंबईवासियांना आमच्या पोलीस आयुक्तालयाकडून अनेक शुभेच्छा। माननीय पोलीस आयुक्त सर आणि माननीय DCP ट्रॅफिक सर यांनी ऑलरेडी सर्व सूचना व पूर्वतयारी केलेली आहे। त्यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही ठिकठिकाणी नाकाबंदी लावणार आहोत। तसेच माझ्या APMCच्या हद्दीमध्ये पाम बीच रोड हा अतिमहत्त्वाचा आहे आणि पाम बीच रोडवर गॅलेरिया मॉल हा मोठ्या प्रमाणात तिथे लोकांची हॉटेल्स वगैरे असल्याने ये जा असते। तर खाणे पिणे इतर सुविधा सगळ्या आहेत। त्यामुळे माझं लोकांना आव्हान आहे की पाम बीच रोडवर वाहन चालवताना सर्वांनी सावकाश चालावं, स्पीडच्या व्यतिरिक्त जास्त स्पीड घेऊ नये। तसेच जे ड्रिंक करणार आहेत तर आपला आनंद हा आपणच आपल्या पुरता मर्यादित ठेवावा। आपल्या आनंदामध्ये दुसऱ्या कोणाला नुकसान होऊ नये याची दक्षता घ्यावी। जर आपण एका गाडीमध्ये 2 लोक पिलेले असेल तर कृपा करून ज्यांनी ड्रिंक केलेलं आहे त्यांनी ड्राईव्ह करू नये। कारण माननीय आयुक्त सर व DCP ट्रॅफिक सर यांच्या आम्हाला सक्त सूचना आहेत की ड्रंक अँड ड्राईव्हसाठी आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी हद्दीमध्ये नाकाबंदी लावणार आहोत। जर ड्रंक अँड ड्राईव्हमध्ये जर कोणी मिळालं ॲनालायझरमध्ये तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल आणि सदर कारवाईमध्ये जर ते दोषी आढळले तर नवीन वर्षाचा सगळा भंग होईल। तर आमचं जनतेला आव्हान आहे की कृपा करून दारू पिऊन वाहन चालवू नका आणि जरी पिलात तरी स्वतःपुरतं मर्यादित ठेवा, इतर कोणाला वाहन चालवायला लावा। आपण सुरक्षित राहा आणि आपण गाडी चालवल्यामुळे तुम्हाला तर धोका होऊ शकतो, परंतु इतर जे नागरिक आहेत सर्वसामान्य माणूस ज्यांची काही चुकही नसते असे लोक पण अपघातामध्ये बळी पडतात। तर नवीन वर्षाचा आनंद नक्की लुटावा, परंतु दुसऱ्यांना इजा पोहोचेल किंवा एखाद्याला जीवानिशी जाईल किंवा कोणाला त्रास होईल अशा प्रकारचे वर्तन कुणी करू नये। सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळावे। आपल्या आनंदाच्या खुशीमध्ये दुसऱ्यांना कोणीही संकटात टाकू नये हीच आमच्या ट्रॅफिक विभागाकडून सर्वांना कळकळीची विनंती आहे। जसं की तुम्ही पाम बीच रोडचा उल्लेख केला, तिथं स्पीड लिमिट आहे 60ची। पण काही नागरिक असे निदर्शन येतात 80-100च्या वरती पण स्पीडमध्ये जातात, तिथं फाईन किती आहे? तिथे 2000 रुपये फाईन लागतो आणि आमची स्पीड व्हॅन असते ती दररोज पाम बीच रोडला कारवाई करतात त्यांच्याद्वारे। आणि जे विरुद्ध दिशेने गाड्या चालवतात किंवा कुठं जागा नसली नो पार्किंगमध्ये गाडी क्रॉस लावतात कारण तिथं ट्रॅफिक जाम होते, येणाऱ्यांना पण त्रास होतो, त्या लोकांना काय मेसेज द्याल तुम्ही? त्यांनाही आम्ही मेसेज देऊ की आपण वाहन पार्क करताना सदर ठिकाणी नो पार्किंगचा बोर्ड आहे अगर कसे याची खातरजमा करावी। तसेच आपण वाहन लावल्यामुळे एखादी ॲम्ब्युलन्स किंवा फायर ब्रिगेड वगैरे महत्त्वाचं एखादा इमर्जन्सी असेल तर त्यांना निघण्यासाठी तिथून त्यांनी रस्ता ठेवावा। काही लोक कुठेही वाहन उभं करतात की ज्यांच्यामुळे मागे अडथळा होतो। दुसऱ्या अत्यावश्यक सेवा ज्या असतात त्यांना अगर कोणाला हॉस्पिटलला जायचं असतं अर्जंट त्यांना जाता येत नाही, तर सर्व नागरिकांना आव्हान आहे की आपण आपले वाहनं हॉटेल्स बार इतर काही गोष्टी आहेत गार्डन वगैरे जिथे तुम्ही तुमचं नवीन वर्ष साजरं करणार आहे तर तिथे पार्किंगबाबत योग्य ठिकाणी पार्क करून आपल्या गाडीमुळे कुणालाही अडथळा होणार नाही याची दक्षता घ्यावी। असे जर चित्रविचित्र जर पार्किंग दिसून आल्यास त्यांच्यावर पण कारवाई केली जाणार आहे। ओके। तर जसं की बडे मॅडमने चांगला एक मेसेज दिला आहे की जे 30+ करा तुम्ही आनंदात मानवा, लेकिन कोणाला त्रास होणार नाही। तुम्ही जर दारू पिलात नशेमध्ये असाल ॲक्सिडेंट होईल तुमच्यामुळं, तुमचा पण स्वतःचा जीव धोक्यात आहे आणि दुसऱ्याचा पण जीव धोक्यात राहणार। आणि गाड्या पार्क करा आणि जे दोषी आढळले त्याच्यावर कारवाई होणार म्हणजे होणार, याच्यामध्ये कोणालाही सुट्टी नाही। आणि ट्रॅफिक नियमाचं उल्लंघन करू नका आणि ट्रॅफिक पोलिसांना सहकार्य करा।